हे सेंट्रल पॉइंट एकदम इथून तुम्ही मग आज 19 जानेवारी। नमस्कार मित्रांनो, दत्तात्रय भवर। मी आज दिनांक 19 जानेवारी 2026 ह्या रोजी आपलं छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील फतेबाद ह्या गावात आलेलो आहे। आणि इथे आज आपण हे क्षेत्र किती म्हणले तुम्ही? 8 एकर। 8 एकर या क्षेत्रामध्ये आपण ह्या ठिकाणी आज एक विहीर पॉइंट शोधलेला आहे। ॲक्च्युली मी त्या विहीर पॉइंटचे प्रवाह किती आहे अजून मोजले नाही, पण जवळपास इथं 7 ते 8च्या प्लस पाण्याचे प्रवाह आहे। आणि खोलीचा जर अंदाज घेतला मी तर 10 प्लस म्हणजे जवळपास 75 फूट ह्या खोलीपर्यंत हिला जवळपास 5-8चा पंप म्हणा किंवा 7.5चा पंप हा उपासणार नाही, एवढं पाणी लागण्याची मी यांना शाश्वती देतो। पण कसं असतं, हे एक आपण अंदाज बांधलेला असतो, पण खोलीचा अंदाज हा माझ्या अंदाजानुसार मी जेवढे आतापर्यंत पॉईंट दिले, बोरवेल पॉईंट, विहीर पॉईंट, तर याचा 100% सत्यातच उतरेल मला तरी असं 100% वाटतं। याचा रिझल्ट येणार आहे आपल्याला शेतकरी देतीलच। यांच्याकडे जागी कॅमेरा मिनिट फतेगाव या येथील। तर तुमचं नाव आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगा। मी कैलास सदाशिव नाईक, राहणार फतेहाबाद, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। हे आमचे नातेवाईक पण आहे आणि मित्र पण आहे। दत्ता भाऊ भवर, शेकटा, तालुका पैठण येथून त्यांना बोलवण्यात आलेले आहे। ते माझे नातेवाईक आहे आणि एका फोनवर ते माझ्याकडे आलेले आहे। आणि त्यांना मी मागच्या वर्षी एक विहीरचाच पॉईंट दिला होता, तर त्याने विहीर किती घेतली आणि पाणी किती लागलं ते तुम्ही तुमच्याच तोंडाने सांगावं। विहीर घेतली 10 परस म्हणजे 70 फूट विहीर खोदून बांधून कंप्लीट करून सौर ऊर्जा बसून फक्त 3 फूट पाणी या दिवसभर वापरून 3च फूट पाणी खाली जातं आणि 43-40 फूट पाणी विहिरीमध्ये आहे। तर कसं आहे, तुम्हाला समाधान एकदम मिळालं? समाधान नव्हतं म्हणूनच मी तुम्हाला डबल बोलवलं। हा, मी म्हणजे तुमच्यावर काहीच नाराज नाही, कारण आपण नुसतं कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियाच्या मार्फत आपण हवा नाही करत, फक्त आपण रिझल्टाच्या बेसवरती आपल्याला बोलवलं जातं। फक्त आपण याच्यानंतर बी आपण फक्त रिझल्टाच्या बेसवरतीच काम करणार आहे, फक्त सोशल मीडियाच्या मार्फत आपण काम करणार नाही। कारण जरी मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असेल तर फक्त मी रिझल्ट यांना दिलेला आहे आणि त्यांनी मला रिटर्न बोलवलेलं आहे, फक्त याचं हेच कारण सांगायचं आहे मला। खरं 100% धन्यवाद। आणि याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला याचा व्हिडिओ करणार, तुम्हाला परत बोलवणार, मला तुम्हाला बोलायचंच आहे परत माझ्याकडे चालेल पाहुणचार म्हणून।